भलेही MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS किंवा फिजिओथेरपी याच्या ॲडमिशन नीटच्या स्कोअरवर होत असतील किंवा त्याच्यासाठी नीटचा ऑल इंडिया रँक महत्त्वाचा असेल, परंतु तितकाच महत्त्वाचा फॅक्टर एक आहे जो दुर्लक्षित असतो विद्यार्थ्यांकडनं, ते म्हणजे 12वीच्या बोर्डातले मार्क्स. नीट UG 2026ची तयारी करणारे विद्यार्थी जे प्रथम आत्ता 12वी परीक्षा देणार आहेत किंवा जे विद्यार्थी रिपीटर्स आहेत ज्यांचं 12वी झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 12वी बोर्डाचे मार्क्स हेल्थ सायन्स कोर्सेससाठी किती महत्त्वाचे आहेत, त्याचा नेमका क्रायटेरिया काय आहे, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करू शकता, जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनद्वारे देण्यासाठी आमचा स्वतंत्र ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे. ॲपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. मूळ विषयाला आपण सुरुवात करतोय की इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर 12th मार्क्स, म्हणजेच जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत याचे जे काही सिलेक्शन आहेत ते कंप्लीट नीटच्या मार्क्सवर किंवा ऑल इंडिया रँकच्या बेसवर होत असतात. परंतु फॉर्म भरण्यासाठी किंवा एखाद्या कोर्सला इलिजिबल होण्यासाठी, बेसिक इलिजिबल होण्यासाठी 12वीचे मार्क्स सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या कोर्सेसचा वेगवेगळा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. कॅटेगरी वाईज इलिजिबिलिटी क्रायटेरिया महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. नेमका तो काय आहे तो सुद्धा आपण डिटेल समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कोट्यापुरतं डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये हेल्थ सायन्स कोर्सेससाठी 12वी मार्क्सचं जे काही महत्त्व आहे ते तपासून घेणार आहोत. काही स्पेसिफिक नोट्स आहेत त्यासुद्धा आपण पाहूयात की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल होण्यासाठी त्या कोर्सेससाठी 2 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया असतात किंवा प्रवेश प्रक्रिया असतात. एक आहे स्टेट कोटा आणि दुसरा आहे ऑल इंडिया कोटा. ऑल इंडिया कोट्यामधून 15% सीट रिझर्व्ह असतात. स्टेट कोट्यामध्ये त्या स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी त्या स्टेटमधले जे काही कॉलेजेस आहेत किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी 85% सीट ज्या आहेत त्या स्टेटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिझर्व्ह असतात. स्टेट कोट्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एलिजिबल व्हायचं असेल महाराष्ट्राच्या बाबतीत तर विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं पाहिजे, ही पहिली अट आहे. दुसरं आहे 10वी आणि 12वी विद्यार्थ्याची महाराष्ट्र राज्यातील एखाद्या स्कूल किंवा कॉलेजमधून झालेलं असणं गरजेचं आहे. म्हणजेच 10वी किंवा 12वी तुमची महाराष्ट्र राज्यामधून झालेली असणं आवश्यक आहे. 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्र राज्यातून झालेलं असणं आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याची 10वी महाराष्ट्रातून झाली आणि 12वी बाहेरच्या राज्यातील स्टेटमधून झाली तर तो विद्यार्थी स्टेट कोट्यासाठी इलिजिबल होत नाही. याला काही कंडिशनमध्ये विद्यार्थी इलिजिबल केले जातात. एक आहे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील, पॅरेंट्सचं ट्रान्सफर झाला असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील. हे जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जसे जसे व्हिडिओ होतील तसे समजून घेणार आहोत. परंतु 10वी आणि 12वी बेसिक महाराष्ट्र राज्यातील एखाद्या कॉलेजमधून किंवा इन्स्टिट्यूटमधून झालेली असणं गरजेची आहे. दोन्ही 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून झालेली असणं गरजेचे आहे. हा बेसिक क्रायटेरिया आहे महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी इलिजिबल होण्यासाठी विद्यार्थ्यांचा. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे आपल्याकडे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे कट ऑफ, बुकलेट्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्ही ॲपद्वारे करू शकता. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. MBBS BDS साठी 12वी बोर्ड जे आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे? काही विद्यार्थ्याचं स्टेट बोर्ड असू शकतं, काही विद्यार्थी CBSE बोर्डाचे असू शकतात किंवा काही विद्यार्थी अन्य कोणत्याही बोर्डाचे असू शकतात. तर 12वी बोर्डाचा जो काही क्रायटेरिया आहे MBBS आणि BDS साठी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे PCB मार्क्स बघितले जातात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचा स्कोर बघितला जातो. पहिला बेसिक क्रायटेरिया आहे विद्यार्थी 12वी पास असणं गरजेचं आहे आणि नंतर त्याच्यानंतर PCB क्रायटेरिया विद्यार्थ्याची फुलफिलमेंट झाली पाहिजेत. MBBS BDS करायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे? जनरल EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये मिळून 150 मार्क्स असणं गरजेचं आहे.
या व्यतिरिक्त अन्य कॅटेगरी किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला 120 मार्क्स स्टेट कोट्यासाठी आपण बोलतोय असणं गरजेचं आहे 300 पैकी. जनरल ईडब्ल्यूएसचा पीडब्ल्यूडी किंवा अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला 135 मार्क्स असणं गरजेचं आहे. तिन्ही विषयात 300 पैकी हे मार्क्स असणं विद्यार्थ्याला गरजेचं आहे. आता विद्यार्थ्याला असा प्रश्न पडतो की समजा जनरलचा विद्यार्थी आहे, पीसीबी मध्ये 150 मार्क्स आवश्यक आहेत, तर प्रत्येक विषयात 50-50-50 असणं गरजेचं आहे का? तर एमबीबीएस बीडीएसच्या क्रायटेरियामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 50-50-50 मार्क्सच असले पाहिजेत. एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये 50 असू शकतात, केमिस्ट्रीमध्ये 45 असू शकतात आणि इकडे बायोलॉजीमध्ये 55 असू शकतात. तिन्ही विषयाची टोटल मिळून तुमची 150 होणं गरजेचे आहे. प्रत्येक विषयामध्ये 50-50च असणं असा कुठलाही क्रायटेरिया नाही. टोटल ओव्हरऑल आपली ॲग्रिगेट जे आहे ते 150 होणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीसाठी. तर हे पीसीबीचे क्रायटेरिया आहेत कॅटेगरी वाईज. जनरल 150, अदर रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 120, जनरल ईडब्ल्यू पीडब्ल्यूडी विद्यार्थी असेल तर 135चा क्रायटेरिया त्या ठिकाणी लागू होतो. फॉर आयुष कोर्सेस, आयुष कोर्सेससाठी काय क्रायटेरिया आहे? आयुष कोर्सेसमध्ये कोणकोणते कोर्सेस येतात? BAMS, BHMS, BUMS हे जे काही महत्वाचे आयुष कोर्सेस आहेत याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत? 2024 पर्यंत आयुष कोर्सेससाठी सुद्धा हाच क्रायटेरिया लागू होता, परंतु 2025ला NCISMनी 12वी पास असणं एवढाच एक क्रायटेरिया आयुष कोर्सेससाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. जो काही ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे आयुष कोर्सेससाठी तो काढून टाकण्यात आलेला आहे. तशा प्रकारची इथे नोटीस सुद्धा सीईटी सेलने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी 30/7/2025 म्हणजेच मागच्या वर्षीची 25ची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याच्या अगोदरच आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ क्वालिफाइंग एक्झामिनेशन फॉर BAMS, BUMS, BHMS कोर्स ओनली. मिनिमम मार्क्स पर्सेंटेज एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन ऑल कॅटेगरीज इन रेग्युलेशन ऑफ मेडिसिन NCISM. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे द कॅन्डिडेट शॉल हॅव पास 12th विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी. म्हणजेच तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 सब्जेक्ट घेऊन 12वी पास जरी असाल तरी तुम्ही या कोर्सेससाठी इलिजिबल होता. ग्रुपिंगचा क्रायटेरिया जो आहे आयुष कोर्सेससाठी तो काढून टाकण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. अलाइड कोर्सेस, अलाइड कोर्सेसमध्ये महत्वाचं आहे विद्यार्थीसाठी फिजिओथेरपी किंवा या व्यतिरिक्त अन्य थेरपी कोर्सेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय असणं गरजेचं आहे आणि 12वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजेच ग्रुपिंगचा क्रायटेरिया जो आहे तो MBBS आणि BDS साठी सध्याच्या घडीला आहे. बाकी आयुष कोर्सेस असतील, अलाइड कोर्सेस असतील यासाठी ग्रुपिंगचा क्रायटेरिया काढून टाकण्यात आलेला आहे. वेटरनरी सायन्ससाठी थोडासा वेगळा क्रायटेरिया आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी थोडासा वेगळा क्रायटेरिया असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओपन EWSचा विद्यार्थी असेल तर वेटरनरीमध्ये काय होतं, PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यासोबत इंग्लिशचे मार्क्स सुद्धा त्या ठिकाणी बघितले जातात. म्हणजेच इथं PCBE असा क्रायटेरिया येतो. MBBS BDS साठी PCB येतो आणि वेटरनरीसाठी जर आपण बघितलं तर PCBE म्हणजेच वेटरनरी ऍडमिशनसाठी इंग्लिशचे मार्क्स सुद्धा ग्रुपिंगमध्ये ग्राह्य धरल्या जातात. ओपन EWSचा विद्यार्थी असेल तर PCBE मध्ये विद्यार्थ्याला 200 मार्क्स असणं गरजेचं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 190 मार्क्स असणं गरजेचं आहे. PCBEचा क्रायटेरिया जो आहे तो वेटरनरीच्या ऍडमिशन प्रोसेससाठी त्या ठिकाणी लागत असतो. त्याच्यानंतर थोडासा वेगळा क्रायटेरिया आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी असणारं आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे ज्याची काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ऑल इंडिया कोट्यामार्फत होत असते. प्रतिष्ठित कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 12वीचा क्रायटेरिया इथे सुद्धा थोडासा वेगळा लागू होतो. सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी PCB मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास PCB मध्ये 180 मार्क्स असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये 12वीला इंग्लिशमध्ये मिनिमम 50% म्हणजे 100 मार्काचा इंग्लिशचा पेपर असेल तर किमान 50च्या वर मार्क्स त्या विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे. PCB रिक्वायर्ड 50% मार्क्स इन ईच सब्जेक्ट. इथे मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा तुमचं इंग्लिश
याच्यामध्ये प्रत्येक विषयात तुम्हाला 50च्या वर मार्क्स असणं गरजेचं आहे. इथे मात्र ग्रुपिंग तुमची वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. या ठिकाणी ग्रुपिंगचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. PCB या तिन्ही विषयामध्ये तुम्हाला 50च्या वर मार्क्स असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला 50च्या वर मार्क्स असणं गरजेचं आहे. 50च्या वर मार्क्स ज्या अर्थी सांगतो की पेपर जर 100 मार्क्सचा असेल तर 50च्या वरती, म्हणजेच इथे 50% मार्क्स तुम्हाला त्या विषयामध्ये घ्यावे लागतात. अशा प्रकारचा हा PCBचा क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज विषयी डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला आणखी एक क्रायटेरिया या ठिकाणी लागतो. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10वी मध्ये विद्यार्थ्यांचं गणित असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स मधून 10वी विद्यार्थ्याची झालेली असणं गरजेचं आहे. ऍडमिशनच्या वेळेस हे सगळे क्रायटेरिया जो आहेत आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या बाबतीत लागू होतात. तर हे होते बेसिक इन्फॉर्मेशन. म्हणजे जसं नीट आपल्यासाठी महत्वाचे आहे तसंच एखाद्या कोर्सला इलिजिबल होण्यासाठी, त्या कोर्सला पात्र होण्यासाठी 12वी बोर्डाचे मार्क्स सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. वेगवेगळे कोर्सेस आहेत. वेगवेगळ्या कोर्सेसचा जे काही वेगवेगळा क्रायटेरिया आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.